नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. दरवाजा तोडून घरात घुसून सख्या भावांना मारहाण, चौघांवर गुन्हा. भांडणात मध्यस्थी करणाऱ्या तरुणाच्या घरात दरवाजा तोडून घरात घुसून दोघा सख्या भावांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना फुलेवाडी येथील पहिला बस स्टॉप परिसरात घडली. या घटनेत सिद्धार्थ उत्तम धरे वय 26 याच्यासह त्याचा भाऊ जखमी झाला. या प्रकरणी चौघांविरुद्ध जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयित आर्यन कांबळे राहणार लक्ष तीर्थ वसाहत कोल्हापूर, समर्थ कागेकर फुलेवाडी, प्रज्वल कांबळे सूरज कोकिटकर फुलेवाडी पहिला बस स्टॉप कोल्हापूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. घटनेनंतर संशयित पसार झाल्याचे सांगण्यात आले. फिर्यादी सिद्धार्थ धुरे याचा मित्र योगेश महेकर याच्याशी संशयित आर्यन कांबळेसह साथीदारांशी वाद झाला होता. हा वाद हातघाईवर आला होता. त्यामुळे सिद्धार्थ भांडणे मिटवण्यासाठी शनिवारी दिनांक 27 रोजी संशयित तरुणाकडे गेला होता. त्याचा राग मनात धरून आर्यन कांबळेसह त्याच्या मित्रांनी सिद्धार्थ धुरे याच्यावर चाल केली. धुरे याच्या घराचा दरवाजा तोडून प्रवेश केला. प्रज्वल कांबळे यांनी लाकडी काठीने त्याच्या तोंडावर, पाठीवर, पोटावर, नाकावर हल्ला केला. यावेळी सिद्धार्थला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्याच्या सख्या भावालाही संशयितांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी केलं. जखमी शासकीय रुग्णालयात दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं.